नमस्कार, मी विनोद निकम. हॅलो सर या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज आपल्याला RBI ग्रेड बी याचा नोटिफिकेशन झालेलं आहे त्याबद्दल मी तुम्हाला त्याचे एक्झाम पॅटर्न आणि परीक्षेच्या फॉर्मबद्दल माहिती देणार आहे. मित्रांनो, RBI ग्रेड बी, ग्रेड ए, ग्रेड बी ही सर्वोच्च म्हणजे हायर लेवलची बँकिंग एक्झामिनेशन असते. मात्र हा प्रिपरेशन करताना याची एक कॅटेगरी असते जे विद्यार्थी या लेवलचा प्रिपरेशन करतात. म्हणजे जसं MA इकॉनॉमिस्ट असतात किंवा ज्यांना CA असतात किंवा ग्रॅज्युएशनमध्ये चांगले पर्सेंटेज असतात ते विद्यार्थी करतात. पण नॉर्मली या वॅकन्सी पहिल्यांदा फर्स्ट क्लास ग्रॅज्युएटला वगैरे यायच्यात. आता हे 5 क्लास ग्रॅज्युएशनला ही वॅकन्सी येते. मग ह्या वॅकन्सीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे RBIमध्ये तुम्हाला आता माहिती असेल की ॲसिस्टंट पोस्टपासून म्हणजे क्लरिकल पोस्टपासून ग्रेड बीपर्यंत पण येतात. आणि या सगळ्या ज्या परीक्षा असतात त्या परीक्षांचा अभ्यास करता करता विद्यार्थी जो हायर ग्रेडचा असतो तो लोअर ग्रेडच्या एक्झाम्स पण देतो आणि लोअर ग्रेडची एक्झाम देणारा विद्यार्थी हायर ग्रेडच्या परीक्षा पण देतो. पण माझं असं वैयक्तिक मत आहे की आपण जेव्हा एक प्रोबेशनरी ऑफिसर्स या लेवलचा तयारी करणारे जे विद्यार्थी असतात किंवा कॅन्डिडेट्स असतात त्या लोकांसाठी ही सुवर्ण संधी असते. आणि त्यांनी या लेवलचा अभ्यास केल्यामुळे त्यांना बाकीचे SBI PO किंवा IBPS PO किंवा इतर ज्या ऑफिसर ग्रेडचे एक्झामिनेशन असतात त्या इझी पडतात. मात्र तुम्ही एक अटेम्प्ट ह्याचा दिलात तर त्याप्रमाणे प्रिपरेशन तुमचं कोणत्या लेवलला आहे हे तुम्हाला समजून येईल. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की मी स्वतः बँक ऑफ बरोडामध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे. मला इतकं समजतं की ज्या वेळेला या परीक्षांचा मी अभ्यास करायचो तेव्हा ही परीक्षा RBI ग्रेड ए, RBI ग्रेड बी ह्या टॉप लेवलच्या एक्झामिनेशन होत्या. आणि या लेवलच्या एक्झामिनेशनचं तेव्हा कंटिन्युअसली फॉर्म्स यायचे. आता मात्र 23ला आल्या, 24ला आल्या, 25ला आल्या. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या लेवलच्या वॅकन्सी कंटिन्युअसली काढत आहे. आणि जेव्हा तुम्हाला ह्या वॅकन्सीज कंटिन्युअसली मिळतात तर तुम्हाला याचं प्रिपरेशन कंटिन्युअसली करायला काही हरकत नाही. मात्र याचा एक पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न समजून घेण्याआधी याची सॅलरी किती आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन किती आहे, एज लिमिट किती आहे, स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन काय आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे. जेणेकरून या परीक्षेमध्ये तुम्ही इझिली अटेम्प्ट चांगला देऊ शकता. त्यामध्ये तुम्ही बघा की ही जी पोस्ट आहे ऑफिसर ग्रेड बी ही डायरेक्ट रिक्रुटमेंट जनरलमध्ये 83 वॅकन्सीज आहेत. नंतर तुम्ही ह्या ज्या ग्रेड बीमध्ये डिपार्टमेंट ऑफ इलेक्ट्रॉनिक DEPR म्हणजे डायरेक्ट डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक्स ज्या इकॉनॉमिक पॉलिसी अँड रिसर्च याच्यामध्ये ही जी वॅकन्सी आहेत त्यामध्ये 17 वॅकन्सी आहेत. म्हणजे ह्या 83 वॅकन्सी डायरेक्टली ग्रेड बीसाठी आहेत. आणि या स्पेशलाइज्ड पोस्ट आहेत आणि त्या जवळजवळ त्यांचं कॉलेज 17 वॅकन्सी त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यामध्ये 83 वॅकन्सीज आहेत. आणि त्याच्यानंतर या ऑफिसर ग्रेड बी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट याच्यामध्ये म्हणजे DSIM याच्यामध्ये 20 वॅकन्सी असे 120 वॅकन्सी आहेत. म्हणजे तुम्ही जनरली बघाल तर 83 वॅकन्सीज ह्या ग्रॅज्युएशनच्या बेसवरती जे प्रिपरेशन करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आहेत. मात्र यांचा जो एक्झामिनेशन पॅटर्न आहे जवळपास तो सेम आहे. फक्त इथे तुम्ही जेव्हा स्पेशलाइज कॅटेगरीमध्ये जाता त्यामुळे तुम्हाला इथे वॅकन्सीज तुम्हाला कमी दिसत असतील. पण या वॅकन्सीज 83 वॅकन्सीज जवळपास या परीक्षेसाठी आहेत. आता ह्याच्या पोस्टसाठी जेव्हा 120 वॅकन्सीची तयारी येते तर तुम्ही हे समजून तयारी करू नका की 120 वॅकन्सी आली. ही ऑल इंडियाच्या बेसवरती परीक्षा असते आणि याची विद्यार्थी 6 महिने वर्षभर चांगले रिगरस प्रिपरेशन करतात, टफ प्रिपरेशन करतात. आणि ह्या एक्झामिनेशन पास करण्यासाठी जी तयारी होते त्या लेवलची तयारी तुम्हाला SBI, IBPS आणि बाकीच्या कुठल्याही बँकिंग एक्झामिनेशनला LBO आता जी लोकल बँक ऑफिसर पोस्ट आहेत त्या इझिली तुम्ही निघू शकता. आणि म्हणून याची तयारी करताना तुम्ही कोणत्या गोष्टीच्या लक्षात घेतल्या पाहिजेत ते बघा. ही जी DR जनरल किंवा DAPR किंवा DSIM ज्या वॅकन्सीज आहेत या पोस्टची नावं आहेत. आणि तुम्हाला ह्याच्यामध्ये क्वालिफिकेशन क्रायटेरिया कसा बघा. यू शुड हॅव 60% मार्क्स इन ग्रॅज्युएशन म्हणजे आणि SC STसाठी 50% आहेत. आणि ही वॅकन्सी पोस्ट ग्रॅज्युएशन विथ ए मिनिमम 55% आहे. म्हणजे कुठली वॅकन्सी जी वॅकन्सी तुम्ही आता अप्लाय करणार आहात जे ग्रेड बीच्या स्पेशलिस्ट असो की या असो तर ग्रॅज्युएशनला ओपन कास्टमध्ये 60% असणं गरजेचं आहे. आणि म्हणजे OBC आणि ओपन कास्टला SC STला 50%ची आवश्यकता आहे. किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही 55%नी पास केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही MA, MCOM, MSc किंवा त्याच्या लेवलचं तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्हाला 55% पाहिजे. मात्र इथे एक नक्की आहे की तुम्हाला फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट्स जे असतील त्यांनी या परीक्षेला तुम्ही इझिली अप्लाय करू शकतात. म्हणजे याच्यामध्ये जे कॉम्पिटिशनला
पास क्लास ग्रॅज्युएट असतात किंवा 60% खाली जे वॅकन्सी म्हणजे ज्यांचे असतात आणि SC/ST मध्ये जे 50% ज्यांच्या पर्सेंटेज खाली असतील ते हे प्रिपरेशन करत नाहीत. म्हणजे हा जो कॉम्पिटिशनचा जो वर्ग आहे, ही जी कॅटेगरी आहे ही 60% अबोव यांच्यासाठी असते आणि म्हणून याला तुम्ही कॉम्पिटिशन त्या लेवलची कॉम्पिटिशन 60% आणि वरती जण आहेत त्यांच्यामध्येच फक्त ही कॉम्पिटिशन होणार. इथे वय हे मर्दा 21 ते 30 वर्ष, OBCला 33 आणि SC/STला 35 अशी आहे. हे तर नॉर्मल जे गव्हर्नमेंटचं जे रूल आहे त्याप्रमाणे ही एज लिमिट आहे की 21 ते 30 आणि तुम्ही बघा ॲज ऑन 1 जानेवारी 2025 म्हणजे याच्या आधी तुम्हाला 21च्या म्हणजे तुम्ही 21 वर्ष तुमच्या याच्यानंतर कंप्लीट पाहिजे आणि तुम्ही 30 वर्ष जे आहेत त्याच्या आधी तुम्हाला कंप्लीट नाही झाले पाहिजे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. नंबर्स ऑफ अटेम्प्ट्स जनरल कॅटेगरीला फक्त 6 अटेम्प्ट आहेत. तुम्ही विचारपूर्वक तुम्ही द्या. OBCला अनलिमिटेड आहेत आणि SC/STला अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत. हा फक्त एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला हा एक क्रायटेरिया असतो. बाकी कुठल्याच परीक्षेमध्ये आत्तापर्यंत म्हणजे UPSCला किंवा बाकीच्या परीक्षेला ह्या सगळ्या असतात. हायर लेवलच्या एक्झामिनेशनला असतं, बाकी कुठल्या एक्झामिनेशनला नसतं. त्याच्यामुळे तुम्ही या एक्झामिनेशन देताना तुम्हाला हा जो कॅटेगरी आहे ह्या सगळ्यात गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर क्वालिफिकेशन क्रायटेरिया जो आहे तो तुमचा जर बसत असेल किंवा 6 अटेम्प्ट ओपन कास्टमध्ये असतील, OBCमध्ये आणि SC/STमध्ये अनलिमिटेड अटेम्प्ट आहेत. आणि डेट तुम्ही बघा 10 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर यांच्यामध्ये तुम्ही या वॅकन्सीज तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे अजून त्याच्यामध्ये अवकाश आहे. तुम्ही फॉर्म भरण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत तुम्हाला डेडलाईन दिलेली आहे. त्याप्रमाणे वेबसाईटची लिंक जी आहे ती तुम्ही बघा. जी जनरल रजिस्ट्रेशन लिंक जी ॲप्लिकेशनसाठी पेमेंट ऑफ ॲप्लिकेशन तुम्हाला दिलेलं आहे 10 ते 30 सप्टेंबर. त्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन जनरल 18 ऑक्टोबर दिलेली आहे. म्हणजे तुम्हाला 18 ऑक्टोबरला त्यांनी डेट डिक्लेअर केलेली आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दुसरी म्हणजे ह्याची DAPRची 19 ऑक्टोबरला केलेली आहे आणि DR जनरलचं फेज 2ची परीक्षा डिसेंबरमध्ये. म्हणजे साधारण तुमची ऑक्टोबर ते डिसेंबर तर तुम्ही बघितलं तर इथे 2 मंथचा तुम्हाला जवळजवळ कालावधी आहे. पण ऑक्टोबर म्हणजे तुम्हाला आता तुम्हाला ह्या महिन्यानंतर नेक्स्ट मंथला तुम्हाला जवळपास 1 महिन्याने तुमची परीक्षा आहे. तर ही परीक्षेचे फॉर्म भरणारे विद्यार्थी असतात त्यांनी हा टार्गेट जो असतो ज्या यावर्षी तुम्ही परीक्षा ट्रायल बेसवरती बसू शकता. कारण याचा अभ्यास कम्प्लिटली एवढा लवकर होणं शक्य नसतं. पण याचा अभ्यास सुरू केल्यामुळे पुढच्या वर्षी जर टार्गेट ठेवला तुम्ही तर ह्या लेवलची परीक्षा. कारण बघा याचा सॅलरी स्ट्रक्चर जो 1.5 लाखाच्या आसपास आहे आणि मला असं वाटतं कुठलाही नवीन ग्रॅज्युएट फर्स्ट क्लास असेल कुठल्याही आस्थापनेमध्ये जर गेला तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियासारखा जॉब तुम्हाला मिळणं व्हाईट कलर जॉब आणि एक्सक्लुसिव्हली हा एक ऑफिसर लेवलचा ग्रेड B ऑफिसर जॉब आहे आणि त्यासाठी प्रिपरेशन करण्यासाठी तुम्ही तितका वेळ दिलं पण पाहिजे. एकदा का ही परीक्षा तुम्ही चांगल्या लेवलला मार्क्स मिळून पास झालात तुम्ही आता सगळं स्ट्रक्चर बघाल त्याच्यात तुम्ही डिसाईड करा की याची तयारी करताना सिलेबस पण तुम्हाला लिंकमध्ये सगळं मिळेल. फक्त मी तुम्हाला एक इन शॉर्ट ब्रीफमध्ये तुम्हाला थोडं आयडिया देतो. आता याच्यामध्ये एक्झामिनेशन फीस जो आहे स्ट्रक्चर तो तुम्ही बघा 850 प्लस GST आणि याच्यामध्ये 100 प्लस GST जो काय SC/ST आणि OBC जनरल कास्टला जी फी स्ट्रक्चर आहे ऑनलाईन पेमेंट करा. आता हा जो सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे यांचा बेसिक जो आहे तो जो 780 आणि अलाउन्स मिळून तुमचा पगार जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास जातो. आता तुम्ही हे जर बघितलं तर याची सॅलरी जवळजवळ 1.5 लाखाच्या आसपास म्हणजे तुम्ही अप्रॉक्सिमेटली 1.5 लॅक्स याची ग्रॉस सॅलरी आहे. तर ही जी सॅलरी तुम्ही बघितली तो 1.5 लॅक्सची ग्रॉस सॅलरी आहे आणि त्याप्रमाणे याचा स्ट्रक्चर अलाउन्स दिलेला आहे. तुम्हाला हे डिटेल्स फॉर्ममध्ये मिळेल. मात्र ह्या लेवलची अभ्यास करताना हे तुम्ही लक्षात ठेवा की अशा टाईपचा जॉब मिळणं म्हणजे एक भाग्य लागते, एक तयारी लागते आणि प्रिपरेशन तर तुम्हाला करायचंच असतं. कारण कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन ही हार्डवर्क आहे, मेहनत आहे आणि याच्यामध्ये इंटेलिजन्सी फार कमी लागते. तुम्हाला कंटिन्युअसली कन्सिस्टन्सी त्या गोष्टीची डिटर्मिनेशन तुमचा गोल सेट करणं तुम्हाला डिसिप्लिन असणं हे फार महत्त्वाचं आहे. डिटर्मिनेशन डिसिप्लिन आणि गोल सेट करून तुम्ही जेव्हा तयारी करता
तेव्हा तुम्ही कंटिन्युअसली 2 तास जर तुम्ही रोज काढलेत आणि 6 महिने वर्षभर तुम्ही तयारी केलीत तर तुम्ही नक्कीच ही एक्झामिनेशन क्रॅक करू शकता. आणि यामुळे तुम्ही बँकांच्या अशा येणाऱ्या अनेक परीक्षा ज्या आहेत तर सगळ्या परीक्षा जसं लोकल बँक ऑफिसरच्या 12 आता नॅशनल बँकचे वेगवेगळ्या फॉर्म्स येतात ती क्रॅक करू शकता. IBPS PO ती क्रॅक करू शकता. स्टेट बँक ऑफ इंडिया PO सर्कल बेस्ड ऑफिसर ती क्रॅक करू शकता. म्हणजे प्रिपरेशन करताना तुम्हाला बऱ्याचशा ह्याचा बेनिफिट त्या परीक्षांना होईल. तसं आता LSCWOची फॉर्मसुद्धा आले होते असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. त्यांचं प्रिपरेशन करताना सुद्धा याचा फार तुम्हाला मदत होते कारण ही इकॉनॉमिक्स ह्याच्यामध्ये खूप स्ट्रॉंगली तुम्हाला तयारी करायला लागतं आणि म्हणून तुम्ही या परीक्षेचा तुम्ही मिस करू नका. तर ऑनलाईन डेट ठरल्याप्रमाणे 18 ऑक्टोबर ओके. ग्रेड बी ची एक्झिबिशन 19 ऑक्टोबर आणि 6 आणि 7 डिसेंबरला तुम्हाला हे पेपर जे आहेत तुम्ही फेज 2चे जे रिटर्न आहे त्याच्यामध्ये हा झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये या परीक्षेच्या पॅटर्नमध्ये तुम्हाला जावं लागेल. सो पेपर 1 आणि 2चा फेज 2 तुम्हाला दिलेलं आहे DEPRचा 7 डिसेंबर आणि 6 डिसेंबर. म्हणजे हे जनरलसाठी आहे आणि हे तुम्हाला स्पेशलिस्टसाठी आहे. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. आता त्याचा स्ट्रक्चर बघूया. सिलेक्शन विल बी थ्रू एक्झामिनेशन अँड इंटरव्ह्यू. एक्झामिनेशन विल हॅव 2 पेपर्स ओके. पेपर 1 ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन आणि पेपर 2 डिस्क्रिप्टिव्ह टाईप. तर हे लक्षात घ्या की ऑनलाईन आणि डिस्क्रिप्टिव्ह पेपर 2 हा डिस्क्रिप्टिव्ह असेल, पेपर 1 हा ऑब्जेक्टिव्ह असेल. मोस्टली बाकीच्या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह एक फक्त 50 मार्काचा वगैरे असतं, पण इथे डिस्क्रिप्टिव्ह पूर्ण सेकंड फेज जो आहे तो पूर्ण डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला लिहायचं आहे. म्हणजे तुम्हाला एक कन्स्ट्रक्टिव्ह अभ्यास करावा लागेल. थेअरी चांगली तुमची असली पाहिजे जसं तुम्ही कॉलेजमध्ये जसे पेपर लिहिता. आणि बाकीचे फेज 1 तुम्हाला ही क्वालिफाईंग परीक्षा असते ती मेन्स एक्झामिनेशनला तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी ही तुम्हाला परीक्षा असते. आणि तुम्हाला जेव्हा मेन्स एक्झामिनेशन तुम्ही जेव्हा जाता तर तुमची प्रिलिमची मार्क क्वालिफाय झाल्यानंतर ती काउंट होत नाही. मग मेन्समध्ये तुम्हाला रिटर्न टेस्टमध्ये जी मार्क असतात प्लस तुमची इंटरव्ह्यूमध्ये किंवा ग्रुप डिस्कशन जे का असेल ती मार्क ॲड केल्यानंतर जी मेरिट निघते ती कट ऑफ आपण बघूया. आता हा महत्त्वाचा भाग आहे की पेपर 1 जो याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये पेपर कसा आहे बघा. रिझनिंग पेपर जो आहे ते 35 क्वेश्चन्स आहेत. मार्क्स किती आहेत 35 आणि ड्युरेशन किती 30 मिनटं. हा प्रिलिम्सचा पेपर पहिला आहे. म्हणजे 35 क्वेश्चन्स 35 मार्क 30 मिनटं. आता तुम्ही काही परीक्षेमध्ये बघत असाल तर 20 मिनटामध्ये 35 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे असतात, पण इथे तुम्हाला 30 मिनटं. कारण ही ग्रेड बीची परीक्षा आहे तर थोडंसं रिझनिंग जे आहे थोडंसं हायर साईडला असेल. इथे रिझनिंगचे अनेक टाईपचे प्रश्न जे लॉजिकल प्रश्न असतात किंवा तुम्हाला स्टेटमेंट कन्क्ल्युशन असतात, स्टेटमेंट ॲझम्पशन असतात, सिटिंग अरेंजमेंटचे प्रश्न असतात, अल्फाबेट सिरीजचे असतात आणि नंबर सिरीज मिसिंगचे असतात आणि कंप्लीट डस सिरीजचे असतात. हे जेव्हा परीक्षेचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंसं हायर लेवलचे प्रश्न असतात जे तुम्हाला IBPS किंवा SBIला मिळतात त्याच्यापेक्षा थोडंसं डिफिकल्ट असतं. पण तुम्ही जेव्हा त्याचा बेस तुम्ही त्या परीक्षेमध्ये क्लिअर करता त्या बेसवरती तुम्ही हे पेपर्स प्रश्न चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट करू शकता. मग असं 35 प्रश्न 30 मिनटामध्ये करणं हे आपण म्हणतो की तो इझी नाही आहे. कारण ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही तयारी करता तर तुम्हाला तयारी करत असताना तुमच्या लक्षात येतं की स्पीड हा तुम्हाला खूप चांगलं लागतं. कारण 1 मिनिटापेक्षा जास्त स्पीड लागतं या परीक्षा. आणि मला असं वाटतं की पेपर कम्प्लीट कोणाचं होत नसेल, पण जेवढे तुम्ही अटेम्प्ट करता तेवढे तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे. यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण आहे ते आपण पुढे बघूया. इंग्लिश लँग्वेज याच्यामध्ये 35 क्वेश्चन्स 35 मार्क आणि परत त्याच्यामध्ये 30 मिनटाची परीक्षा आहे. म्हणजे 30 मिनटामध्ये आता इंग्लिश आणि रिझनिंगमध्ये फरक आहे की इंग्लिश ही थेरॉटिकल आहे. तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन जे असतात फिल द ब्लँक्स, आर्टिकल्स, प्रिपोजिशन्स किंवा सिरीज, अरेंजमेंट ऑफ सेंटेन्सेस किंवा क्लोज टेस्ट किंवा म्हणजे पॅरेग्राफ जे असतात त्याच्यामध्ये मध्ये गॅप्स भरायचे असतात ते पूर्ण पॅरेग्राफ समजून घेतलं पाहिजे. या टाईपचे प्रश्न याच्यामध्ये भरपूर असतात. आणि जेव्हा तुम्ही हे प्रश्न अटेम्प्ट करता तर तुम्हाला तुमचं वाचन स्पीड चांगलं पाहिजे, तुम्हाला त्या लँग्वेजवरती तुमचं प्रभुत्व पाहिजे. आणि मला असं वाटतं की हे प्रॅक्टिस करून तुम्ही चांगल्या पद्धतीने चांगली संधी असते की तुमचं लॉजिक चांगलं शार्प करण्याची, इंग्लिशवरती चांगलं तुमचं वक्तृत्व चांगलं असण्याची किंवा स्पोकन इंग्लिश चांगलं करण्याची, इंग्लिशचा जो कन्सेप्ट असतो ग्रामॅटिकल तो चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी ही परीक्षा तुम्हाला फार महत्त्वाची असते. त्याच्यानंतर आला तुम्हाला जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स टू बँकिंग, इकॉनॉमिक्स, कॉमर्स अँड अलाइड सब्जेक्ट. हे जे लिहिलेलं आहे
म्हणजे ते बँकिंग आणि इकॉनॉमिक्सचा नॉलेज, कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया इटसेल्फ इज अ सेंट्रल बँक आणि ह्या बँकेचं जे रूल्स रेग्युलेशन इकडनं आपल्याला सगळ्या बँकेना फॉलो करायला लागतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये बँकिंग रेट का असणार, CRR रेशो का असणार, किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची पॉलिसी धोरण का असतं, किंवा बँकेला कुठले नॉर्म्स ते देतात, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला अभ्यास असणं आवश्यक आहे. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने बँकिंग इकॉनॉमिक्सवरती प्रश्न विचारतात, ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केलं पाहिजे. आणि इथे तुम्हाला 20 मिनिटामध्ये 35 मार्क्स आणि 35 प्रश्न. म्हणजे तुम्ही बघा की त्यांनी क्वेश्चन्स इक्वल दिलेले आहेत, मार्क्स पण इक्वल दिले आहे, मात्र टायमिंगमध्ये इथे तुम्हाला 20 मिनिटात दिले, कारण थेरॉटिकल प्रश्न असतील आणि तुम्हाला वाचताक्षणी त्याचं एक लॉजिकली तुम्हाला समजतं की याचं कधी कधी कसं असतं की ऑप्शन्सवरून सुद्धा तुम्ही गेस करू शकता. जर तुम्हाला एखादा प्रश्नांचा डाऊटफुल असेल तर तुम्ही पूर्ण ऑप्शन वाचा आणि त्याच्यावरती प्रश्न तुम्ही एकदा चेक करा. तुम्ही जर ते तुमच्या नजरेतून गेला असेल तर नक्कीच तुम्हाला तर क्लिक होईल आणि तुम्हाला एक्झॅक्ट ऑप्शन मिळण्यासाठी तुम्हाला ह्याच्यामध्ये खूप बेनिफिट मिळेल. टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज इन्क्लुडिंग ऑफिशियल लँग्वेज. आता तुम्हाला माहिती असेल की आता ही परीक्षा तुम्ही त्याच्या DAPR जी इकॉनॉमिक्स जे आहे त्याच्या बेसवरती परीक्षा आहे आणि ह्या इकॉनॉमिक पॉलिसी किंवा रिसर्च ह्याच्यामध्ये हे जे प्रश्न असेल ते प्रोफेशनल नॉलेज तुम्हाला इन्क्लुडिंग ऑफिशियल लँग्वेज. आता याच्यामध्ये ऑफिशियल लँग्वेज जी आहे ती तुम्हाला याच्यामध्ये दिसते आणि 40 मिनटं 45 मार्क आणि 45 प्रश्न. मग याच्यामध्ये जास्तीत जास्त या गोष्टीवरती जास्त भर दिलेला आहे, कारण तुम्ही ज्या प्रोफेशनमध्ये जॉब करणार आहात त्या प्रोफेशनवरती प्रश्न विचारणं आवश्यक आहे. आणि ही प्रश्नांची तयारी तुम्हाला सिलेबसमध्ये कोणत्या टाईपचे प्रश्न विचारतील तुमचं ग्रॅज्युएशनच्या बेसवरती, इकॉनॉमिक्सच्या बेसवरती, किंवा तुम्ही इकॉनॉमिक्स जे तुम्ही केलेलं आहे त्याचा जो बेसिक क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती. आणि हे पेपर सेट जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा गेल्या 3-4 वर्षामध्ये कशा टाईपचे प्रश्न विचारलेत याची जेव्हा तुम्हाला आयडिया येते तर तुम्हाला प्रिपरेशन करणं फार सोपं जातं. म्हणून मी तुम्हाला नेहमी सजेस्ट करेन की लास्टचे 5 पेपर सेट तुम्हाला जर भेटले किंवा मॉडेल क्वेश्चन्स तुम्हाला भेटले तर पेपर सेट बघून तुम्हाला एक आयडिया ठरवता येईल आणि त्याप्रमाणे करा. म्हणजे आपण शाळेमध्ये कॉलेजमध्ये जे प्रिपरेशन करतो की पूर्ण सिलेबस करतो आणि मग पेपर सॉल्व करतो, तसं इथे करायचं नाही आहे. इथे तुम्ही पहिल्यांदा लास्ट पेपर सेट बघायचे आहेत आणि जे जे क्वेश्चन्स तुम्हाला रिपीटेडली वाटतात की ह्याच्यावरती प्रश्न विचारले आहेत त्या टॉपिकवरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा. म्हणजे तुम्हाला एक तुमचा मी जसं म्हटलं डिटर्मिनेशन, डिसिप्लिन आणि गोल हे सेट करा आणि मग तुम्ही किती वेळात ते कंप्लीट करू शकता, किती टॉपिक्स तुमचे लिहिले आहेत. समजा तुम्ही 20 टॉपिक काढले, 10 टॉपिक काढले तर रोज तुम्ही एक आठवड्यामध्ये, 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये एक टॉपिक तुमची तयार होईल. असं तुम्ही केलं तर आरामात चंकमध्ये केलं तर तुम्ही म्हणजे तुम्ही एकदम सगळं बघून घाबरू नका, चंकमध्ये करा. जसं 2 टॉपिक आज, 2 टॉपिक उद्या, असं करत 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 तुम्ही या पूर्ण सिलेबसचं तुम्ही 6 महिन्यामध्ये एक चांगलं व्यवस्थित नॉलेज घेऊ शकता. आता डिस्क्रिप्टिव्ह पेपर म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये हिंदी आणि इंग्लिशमध्येच असतात. त्याच्यामुळे तुम्ही हा जो पेपर आहे त्याच्यामध्ये ही जे मार्क आहेत ही क्वालिफाईंग नेचरची आहेत. म्हणजे ही मार्क म्हणजे फायनल मेरिटमध्ये म्हणजे तुम्हाला ह्या पेपरमध्ये पास व्हायचं आहे, क्वालिफाय करायचं आहे. आणि क्वालिफाय करण्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये 60 मिनटं दिल्यात आणि तुम्हाला ही 50 मार्काची परीक्षा आहे. मात्र नंबर ऑफ क्वेश्चन त्यांनी दिलेले आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला. आणि इंटरव्ह्यू तुम्हाला 35 मार्काची तुमची इंटरव्ह्यू आहे, थोडा 235 मार्क्स आहेत. आता हा झाला तुमचा पेपर 1चा ऑब्जेक्टिव्ह टाईप पेपर जो आहे त्याच्यामध्ये हे जे तुम्हाला सांगितलं आहे त्याच पद्धतीने तुम्हाला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला डिटेल्समध्ये तुम्हाला वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ह्याचं माहिती मिळेल. त्याप्रमाणे सेकंड ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघितलात तर तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह टाईप जी असणार म्हणजे तुम्हाला सोडवायचे आहेत. ह्याच्यामध्ये रिझनिंगचे बघा 50 क्वेश्चन्स आहेत, 50 मार्क आहेत आणि 35 मिनटं दिलेली आहेत. मगाशी तुम्हाला 30 मिनटं 35 प्रश्न दिली होती, पण ही आता डिस्क्रिप्टिव्ह ही तुम्हाला सोडवायची आहेत, थेरॉटिकल सोडवायचे आहेत, त्यामुळे तुम्हाला टाईम जास्त जाईल. इंग्लिश लँग्वेजमध्ये नंबर ऑफ क्वेश्चन 50, नंबर ऑफ क्वेश्चन 50, मॅक्सिमम मार्क्स 25 आणि 35 मिनटामध्ये तुम्हाला हे सोडवायचं आहे. म्हणजे तुम्हाला बघा 35 मिनटामध्ये मॅक्सिमम 25 मार्क आहेत आणि म्हणजे ह्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेजमध्ये एका प्रश्नाला अर्धा मार्क दिलेला आहे. मात्र जेव्हा तुम्ही इंग्लिश पहिल्या परीक्षेमध्ये जी इंग्लिशची तयारी करणार त्याचा बेस तुमचा स्ट्रॉंग असणार, त्याच्यामुळे या टाईपला तुम्हाला जास्त वेळ लागणार नाही. मात्र मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही जेव्हा प्रिलिम्स पास कराल तेव्हा तुम्ही मेन्सला येणार. म्हणजे तुम्ही प्रिलिम्स क्वालिफाय झाली पाहिजे तर हा पेपर येतो. आणि प्रिलिम्सची मार्क तुम्हाला कॅरी फॉरवर्ड होत नाहीत, ती फक्त तिथे प्रिलिम्समधून क्वालिफाय झाल्यानंतर त्याचा भाग संपतं. आता मेन्समध्ये तुम्हाला जी मार्क मिळणार आणि मग तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये जी मार्क असणार
ही जी 35 मार्क आहे आणि टोटल बघा इथे स्पेशल जनरल अवेअरनेस विथ रेफरन्स टू बँकिंग इंडस्ट्रीज. मगाशी तुम्हाला माहिती होतं की आपण जनरल अवेअरनेस इकॉनॉमिक्स आणि बँकिंग बघितलं होतं. त्याच्यामध्ये 50 प्रश्न 50 मार्क 20 मिनटं. त्याचप्रमाणे टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज 50 प्रश्न 75 मार्क, म्हणजे याच्यामध्ये बघा मार्क जास्त आहे. त्यामुळे टोटल याची जी आहे ती 200 मार्काची आहे. तुम्ही याच्यामध्ये इथे बघा तुम्ही यांनी काय केलं आहे, हे 25 नी 75 100 आणि हे 50 200 आणि या सगळ्या परीक्षेमध्ये तुम्ही 235 मार्क ही टोटल तुम्हाला इंटरव्ह्यू धरून ही होणार. आणि तुमची 235मधून तुम्हाला जी कट ऑफ आहे ती तुम्हाला मी दाखवतो की 235मधून तुम्हाला किती कट ऑफला लागतात. म्हणजे गेल्या वर्षी ही परीक्षा पास करणाऱ्या मुलांना किती मार्क मिळाले ह्याच्यातून अंदाज येईल की परीक्षा किती टफ असते. तर आता इथे तुम्ही बघा की 3 नंबरमध्ये 50 प्रश्न 50 मार्क 20 मिनटात. प्रोफेशनल नॉलेजमध्ये 50 प्रश्न 75 मार्क आणि 30 मिनटं, म्हणजे ह्या 30 मिनटामध्ये 50 प्रश्न पण मार्क मात्र जास्त आहेत. त्यामुळे तुम्हाला ह्या परीक्षेला करताना 1.5 मार्क्स म्हणजे त्या पेपरला प्रश्नाला आहे आणि इथे 0.5 मार्क्स आहे इंग्लिशला. म्हणजे इथे तुम्हाला हा वेटेज 1.5 मार्क्सचा आहे प्रत्येक प्रश्नाला आणि इथे 0.5 मार्क्स आहे. हे तुम्ही जरा लक्षात ठेवा ह्या पॅटर्न. आणि 235 मार्काची टोटल परीक्षा आहे. तर मित्रांनो ही जी परीक्षा आहे ही परीक्षा अशा पॅटर्नचा फेज 1 नी फेज 2ला जाते. मात्र फेज 1ला पास केल्यानंतर फेज 2ला तुम्ही जाता त्यावेळेला तुम्हाला या फेज 2मध्ये क्वालिफाय केल्यानंतर आणि देर विल बी निगेटिव्ह मार्किंग अँड 1/3 मार्क्स शॉल बी डिडक्शन फॉर इच रॉंग आन्सर. म्हणजे पूर्ण परीक्षेमध्ये तुम्हाला 1/3 निगेटिव्ह म्हणजे 3 क्वेश्चन्स तुमचे रॉंग झाले तुमचा 1 मार्क्स निगेटिव्ह होणार. म्हणजे जसं 30 प्रश्न चुकले माझे तर 30 मार्क तर आपल्याला मिळत नाही चुकले, पण 30 भागिले 3 केले तर 10 मार्क म्हणजे ती 40 मार्क गेली माझी, म्हणजे 10 मार्काची मला पेनल्टी बसली. सो 1/3 निगेटिव्हचा अर्थ आहे की 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क जातो, 30 प्रश्न चुकले तर 10 मार्क जातो. हा सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. म्हणजे तुम्हाला निगेटिव्ह मार्कांसाठी वाचायचं आहे. तर तुम्ही हा पॅटर्न जो आहे हा जो मी सांगितला आहे पहिला पार्ट 1मध्ये रिझनिंग 35 प्रश्न 30 मार्काची 30 मिनटाची, इंग्लिश लँग्वेज 35 प्रश्न 35 मार्क 30 मिनटाची, नंतर जनरल अवेअरनेस विथ स्पेशल रेफरन्स विथ बँकिंग इकॉनॉमिक्स कॉमर्स. इथे बघा तुम्हाला तिन्ही हे विचारलेलं आहे 35 प्रश्न 35 मार्क आणि 20 मिनटासाठी. हे प्रोफेशनल नॉलेज ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करणार ते असणं गरजेचं आहे. 45 क्वेश्चन्स 45 मार्क्स आणि 40 मिनिट्स आणि तुम्हाला टोटल याचे 150 मार्क्स आहेत हे तुम्हाला दिलेलं आहे. आणि हा डिस्क्रिप्टिव्ह पेपर जो आहे तो त्याच्यानंतरचा आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे जे आहे 150 मार्क्सची परीक्षा तुम्हाला बघायची. आता इथे कट ऑफ जी मेरिट 2024ला आणि 2023ला बघा 2023मध्ये तुम्ही बघा ही कट ऑफ जी होती ती जनरलला किती होती 54.5. जेव्हा EWS होती इकॉनॉमिकल लोअर बॅकवर्ड क्लास लोकांना 54.75, OBCसाठी 54.25 आणि ही SCला 52.30, STला 44 आणि PW हँडिकॅपला 40.25 होती. जर तुम्ही हे बघितलं तिथे ही मेरिट सगळ्यांची बघा वाढलेली आहे 24मध्ये. 24मध्ये इथे जी 40 होती ती 53 आलेली आहे, इथे जी 54 होती ती 67 आलेली आहे. म्हणजे 24मध्ये या मुलांनी जे आधीचे मुलं बसली असतील त्यांनी कदाचित परत फॉर्म भरला असेल, त्यामुळे त्यांनी अजून इम्प्रूव्हमेंट केलं असेल. मी तुम्हाला तेच सांगतो की इम्प्रूव्हमेंट इज अ पार्ट ऑफ द प्रोसेस, इज अ पार्ट ऑफ अवर लाईफ. आणि जेव्हा तुम्ही इम्प्रूव्हमेंटसाठी बसता बघा या परीक्षेबद्दल बऱ्याचशा लोकांचा नेगेटिव्ह माइंड असतं. तुम्ही जेव्हा यशस्वी मुलं ज्याचे सक्सेसफुल मुलं तुम्हाला या परीक्षेत तुमच्या आजूबाजूला फार कमी दिसतील, त्याच्यामुळे तुम्ही फार निगेटिव्ह होत असाल. तुम्ही अशा मुलांमध्ये राहायला जे क्लिअर करतात आणि जे ग्रुप करून तयारी करतात तर तुम्ही याच्यामध्ये खूप पॉझिटिव्ह. म्हणून लायब्ररी जॉईन करून याचा अभ्यास करणं हे चांगलं उत्कृष्ट आहे, कारण जेणेकरून तुम्हाला तो वातावरण मिळतं, ते पॉझिटिव्ह वेव्स मिळतात, तशी कंपनी पण तुम्हाला मिळते आणि तुमच्या सम लोक जे असतात ज्यांची मेंटॅलिटी सेम असते जी ह्याची तयारी करतात ते तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह वेव्स सोडत असतात आणि तुम्हाला ग्रुप डिस्कशनच्या माध्यमातून या परीक्षेमध्ये यशस्वीरित्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये हे फार महत्त्वाचं असतं की तुम्ही तयारी तर करायचं आहे तुम्ही जसं करा, मात्र तुम्ही डिस्कशन करून तुमची ग्रुप असणं, तुम्ही चांगल्या ग्रुपमधून तयारी करणं ह्या सगळ्या परीक्षांचं फार महत्त्वाचं असतं. आणि फायनली यांची वेबसाईट. आता या परीक्षांची मी जवळपास तुम्हाला सगळी सुरुवातीपासून माहिती दिलेली आहे. फॉर्म्स ऑलरेडी आलेले आहेत, 30 सप्टेंबर लास्ट डेट आहे.
एक्झामिनेशन डेट तुम्हाला 18 ऑक्टोबर दिलेली आहे प्रिलिमची, आणि मेन्सची पण तुम्हाला सांगितले डिसेंबरमध्ये. टाईम ह्याच्यामध्ये जरी कमी असेल तरी तुम्ही तयारी सुरुवात करा आणि नक्कीच याचा यश तुम्हाला बाकीच्या परीक्षेमध्ये येईल. तोपर्यंत नवीन परीक्षांचे फॉर्म्स तुम्हाला आले की तुम्हाला ते, आणि मी तुम्हाला याचं जे गायडन्स आहे ते तुम्हाला वारंवार देत राहीन. तोपर्यंत हा चॅनल फॉलो करा. हॅलो सर, थँक्यू व्हेरी मच.